तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPFची काही महत्त्वाचे प्रश्न जे की वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात त्यासाठी बघणार आहोत। तर आजचा जो स्पेशल व्हिडिओ आहे तो SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आणि SRPF गट क्रमांक 7 पुणे दौंड यासाठी आपण महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ह्या दोन विषयाचे जे पेपर होणार आहे जे की 17 मे आणि 16 मे या दोन दिवशी होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, महत्त्वाचा आहे। प्रश्न क्रमांक 1, SRPFची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 6 मार्च 1948। प्रश्न क्रमांक 2, SRPF दलातील अत्याधुनिक हत्यार कोणते? ऑप्शन 1 SLR, ऑप्शन 2 MP5, ऑप्शन 3 303 रायफल, ऑप्शन 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे MP5। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 3, जुलै 2020 मध्ये महिला SRPF तुकडी कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आली? ऑप्शन 1 पुणे, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 मुंबई, ऑप्शन 4 दौंड। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे नागपूर। प्रश्न क्रमांक 4, SRPFमध्ये एकूण किती परिक्षेत्र आहेत? ऑप्शन 1 2, ऑप्शन 2 7, ऑप्शन 3 12, ऑप्शन 4 20। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 2। हे जे ना हमखास परीक्षेत विचारण्यात येणारे या दोन पेपरमध्ये, कारण की वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत आणि महत्त्वाचे आहेत, म्हणून म्हणत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच फायदा होईल। 1 ते 2 मार्क यामधून तुम्हाला नक्कीच भेटेल, कारण की आपण विशेष सिरीजसुद्धा चालू केलेली आहे। तर पुणे दौंड आणि वरणगाव याबद्दल आपण अत्यंत महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट होणारे जे काही प्रश्न आहेत त्याची एक व्हिडिओ कमीत कमी 4 ते 5 व्हिडिओ आपण टाकलेले आहेत, नक्कीच जाऊन एकदा चेक करा। प्रश्न क्रमांक 5, नागपूर परिक्षेत्रात एकूण किती गट आहेत? ऑप्शन 1 8, ऑप्शन 2 7, ऑप्शन 3 12, ऑप्शन 4 20। तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 12। तर नागपूर परिक्षेत्रात एकूण 12 गट आहेत। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 6, एकूण SDRF किती गट आहेत? ऑप्शन 1 3, ऑप्शन 2 7, ऑप्शन 3 12, ऑप्शन 4 2। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे 2। एकूण SDRF हे 2 गट आहेत। प्रश्न क्रमांक 6, SDFRचे संक्षिप्त रूप काय? ऑप्शन 1 स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड, ऑप्शन 2 स्टेट डिसीज फंड, ऑप्शन 3 स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, ऑप्शन 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स। तर SDFRचं हे 3 नंबरचं जे ऑप्शन आहे त्याचा फुल फॉर्म आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, हे महत्त्वाचे प्रश्न आहेत। मी वारंवार तुम्हाला सांगत आहे की हे प्रश्न खूप महत्त्वाचे, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। चला तर मग आता आपण पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न क्रमांक 7, केंद्रीय पातळीवर SRPF समांतर अशी संघटना कोणती आहे? ऑप्शन 1 BSF, ऑप्शन 2 CISF, ऑप्शन 3 CRPF, ऑप्शन 4 यापैकी नाही। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे CRPF ही केंद्रीय पातळीवर संघटना आहे। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणते बल अर्धसैनिक बल नाही? ऑप्शन 1 राज्य राखीव पोलीस बल, ऑप्शन 2 सीमा सुरक्षा पोलीस बल, ऑप्शन 3 केंद्रीय राखीव पोलीस बल, ऑप्शन 4 मुंबई पोलीस। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे मुंबई पोलीस, कारण की मुंबई पोलीस हे बल नाही आहे, ही एक महाराष्ट्र पोलीस म्हणून ओळखले जातात। प्रश्न क्रमांक 9, PWG कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 बांधकाम, ऑप्शन 2 युद्ध, ऑप्शन 3 नक्षलवाद, ऑप्शन 4 सार्वजनिक खेळ। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे नक्षलवाद। तर PW हे नक्षलवाद या म्हणजे या मुद्द्याशी संबंधित आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि आपण डेली सिरीज घेत आहोत। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? ऑप्शन 1 SRPF, ऑप्शन 2 GRP, ऑप्शन 3 CRPF, ऑप्शन 4 CISF। तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे SRPF। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका, महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।